वरती एकदा भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जय श्रीराम। माझे आदरणीय भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे सगळे नेतेगण, सगळ्यांना मनापासून मी नमस्कार करते। आणि माझे मायबाप, माझे युवक, या जिल्ह्याचे, या अंजनगाव सुरतीचे सगळ्यांना मनापासून मी नमस्कार करते आणि राम राम करते। आणि बंडेरा विधानसभाचे आमदार, आता मी तुमची वहिनी आहे ना, तर तुमच्या भावाचं स्वागत आपण अंजनगाव मध्ये करू। रवीजी, आपलं स्वागत आहे आमच्या अंजनगाव मध्ये। आणि आज आमच्या देशाचे प्रधानमंत्रीजीचं सभा झाली अमरावती आणि वर्ध्याकरिता, आणि त्या सभेमध्ये त्यांनी भरभरून आमच्या अमरावती करिता येणाऱ्या भविष्यामध्ये काय करणार आहे, संत्र्याचं वन प्रोडक्ट कंपनी म्हणून ते इथे सगळ्यात मोठी कंपनी आपल्या अमरावतीमध्ये देणार आहे, त्यांनी आजच अनाऊन्स केला ते येणाऱ्या भविष्यामध्ये। आणि जर नवनीत राणाने एकदा म्हणून दिलं की हे गोष्टी मी करणार आहे, तर अरे रक्तात भगवा आहे, तर भगवा ज्याच्या रक्तात आहे तो बैमान होऊच शकत नाही। आणि त्याच पद्धतीने पीडी प्रकल्पाचा जो मुद्दा आज माझे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी जे अनाऊन्स केला, अरे शकुंतलाचा मुद्दा गेल्या कितीक वर्षापासून प्रत्येक राजकीय लोक शकुंतला करता करता पाडसाला आले आणि चालले गेले, पण कोणीही काही करू शकले नाही। पण या शकुंतलाचा सब्जेक्ट क्लोज करणारी, पहिल्यांदा या केंद्रामध्ये रिप्रेझेंट करणारी तुमची वहिनी नवनीत राणा खासदार म्हणून ब्रिटिशकालीन शकुंतलाला येणाऱ्या भविष्यामध्ये ब्रॉडगेज म्हणून माझे अंजनगाव, दर्यापूर, अचलपूर, चांदूर बाजार मध्ये धावणार आहे। अरे माझे शेतकरी म्हणजे माझा शेतकरी हा राजा होता, माझा शेतकरी हा राजा आहे आणि माझा शेतकरी हा राजा राहिला पाहिजे, त्याकरिता जीवाचा प्राण देईन, शेवटचा श्वास देईन। पण माझे शेतकऱ्यांना लागून जोही सब्जेक्ट असतात ते नवनीत राणा केंद्रातून खेचून आणण्याची ताकद पूर्ण ठेवते, आज चांगल्याला भलीभाती माहित आहे। आज या तालुक्यामध्ये जे गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल होता, त्या हॉस्पिटल करिता जेव्हा लोक इथून अमरावतीमध्ये जायचे त्यांचे इलाज करण्यासाठी, त्या हॉस्पिटलमध्ये 50 खाटचं बेडचं हॉस्पिटल एडिशनल आपण करू। आणि येणाऱ्या भविष्यामध्ये मी आपल्याला सांगतो, गाव दर्यापूर मतदारसंघ, अरे कोणी किती म्हणे ना, कॉम्पिटिटिव्ह आहे, कॉम्पिटिशन आहे, अरे जोपर्यंत रक्तात भगवा जिवंत आहे तिथपर्यंत दुसरा कोणी कॉम्पिटिशन मध्ये उतरू शकत नाही। जोपर्यंत रक्तात भगवा जिवंत आहे तिथपर्यंत दर्यापूर, अंजनगाव मतदारसंघात आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये कोणी कॉम्पिटिशन मध्ये उतरू शकत नाही। हे गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा। अरे या जिल्ह्यामध्ये विमानतळ गेल्या किती वर्षापासून जे कोणी पूर्ण करू शकला नाही, 2024 मध्ये ऑगस्ट सप्टेंबर मध्ये या जिल्ह्यामध्ये माझे लोक उडान करताना आणि उडान पाहताना आपण सगळे डोळ्यांनी पाहणार आहे। म्हणून नवनीत राणा ते शब्द मी पूर्ण केले। वॅगन कारखाना रिपेअरिंग शॉप 500 कोटीचा प्रोजेक्ट, सगळ्यात मोठा प्रोजेक्ट या जिल्ह्यातला 2-3 महिने आधी माझ्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी लोकार्पण केला। त्याचं काम सुरू आहे। येणाऱ्या भविष्यामध्ये काही हजार लोकांना त्या कंपनीमध्ये रोजगार भेटणार आहे। अरे ती कमाई खासदारांनी या जिल्ह्यासाठी केलेली आहे। आज आमच्या देशाचे प्रधानमंत्री बोलत असताना सांगितलं की देशामध्ये पीएम मित्र टेक्सटाईल पार्क 7 जेव्हा त्यांनी दिल्या, एक माझी अमरावतीमध्ये खेचून आणण्यासाठी आम्ही काम केलं। आणि येणाऱ्या भविष्यामध्ये माझी युवक पिढीला काय हवंय,
काय पाहिजे? माझे युवक पिढींना काय पाहिजे? माझ्या शेतकऱ्यांच्या मुलांचं भविष्य काय झालं पाहिजे? मी खासदार कशामुळे झाली आहे? माझ्या जिल्ह्याच्या विकासासाठी, स्वतःच्या विकासासाठी नवनीत राणा या क्षेत्रामध्ये नाही, अरे जीवाच्या रान करून पण माझ्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक मोठे कंपन्या खेचून आणू आणि जसा टेक्सटाईल पार्क आला आणि 11,000 कोटी रुपये त्या टेक्सटाईल पार्क मध्ये इन्व्हेस्ट होईल आणि माझ्या जिल्ह्याचे 2 ते 3 लाख मुलांना त्या कंपन्यात रोजगार भेटल, ती कमाई खासदार म्हणून या जिल्ह्यासाठी मी केलेली आहे. अरे जिसके सर पे श्री राम का हाथ हो, जिसके सर पे हनुमान जी का हाथ हो, देखा नहीं हनुमान जी का काम, 40 के 40 गायब हो गए घर से. आणि अमरावती एवढी सोपी नहीं है, एवढी सोपी नहीं है. अमरावती को इतने हल्के में नहीं लेना, और अमरावती की बहू को तो उससे भी ज्यादा हल्के में मत लेना. जेव्हा नवनीत राणा बोलते तर नवनीत राणा एकट्याच्या हिशोबाने नाही, या मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये राहणारी प्रत्येक महिलांचा स्वाभिमान घेऊन या मंचावरनं बोलते. आणि एखादा टीन टप्पर मुंबईवरनं उठून येते, एखादा टीन टप्पर मुंबईवरनं उडून येते आणि एक सुनीवर सांगते, ज्या क्षेत्राला अंबा नगरीच्या नावाने पूर्ण महाराष्ट्र ओळखते, त्या सुनीला सांगतात आणि असे असे शब्द सांगतात की तुम्ही ऐकू शकत नाही, मी ऐकू शकत नाही, माझा परिवार ऐकू शकत नाही, माझे मुलं ऐकू शकत नाही. या पद्धतीने माझा तिरस्कार एक मंचावरनं करते. मी माझ्या परिवारांना, माझ्या सासरवाडींना, मी महिलांना विचारान की आपले एखादी सुनीवर जर कोणी अशा खालच्या पातळीवर बोलत असेल तर माझी अमरावतीची महिला, युवक, बुजुर्ग हे बर्दाश्त करणार काय? कोणी बर्दाश्त करू काय? मी त्यांना एवढंच सांगते, तुमची लायकी काय आहे? 5 टर्म या मतदारसंघामध्ये तुमच्या पक्षांनी प्रतिनिधित्व केला, तुमची लायकी तेवढी राहिली नाही की तुम्ही हा मतदारसंघ मागून या मतदारसंघामध्ये उमेदवार देऊ शकला नाही. तेवढीच लायकी तुमची आहे की तुमची पातळी एवढी घसरली, तुमची बोलाची पातळी एवढी घसरली की तुम्हाला महिलांचा मान आणि सन्मान आणि कोणत्या क्षेत्रात जात आहे ते सुद्धा तुम्हाला तुमच्या डोक्यात राहिलं नाही. मी आपल्याला अंजनगावच्या माझे सगळे भावांना, सगळे बुजुर्गांना आणि सगळे महिलांना, सगळे माझे मेजॉरिटी माझ्यापेक्षा खूप सिनियर कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचे, स्वाभिमानचे सगळे इथे बसलेले आहेत. मी आपल्याला एकच शब्द मागन, तुम्ही ध्यान काय? मागच्या लोक तुम्ही ध्यान, 5 दिवस देशाकरिता ध्यान. 26 तारखेला जे मतदान आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या क्षेत्रामध्ये होणार आहे, त्याकरिता तुम्ही 5 दिवस आपल्या देशाकरिता, नरेंद्र मोदीजी करिता, या मतदारसंघाचे विकास करिता किती लोक 5 दिवस जीवाचा रान करणार? त्यांनी हात वरती करून मला सांगा. मोदी है, मोदी है, मोदी है. आणि मोदीजींना मी आज शब्द देऊन आली आहे की अबकी बार आणि 400 पार मध्ये मी शब्द देऊन आली आहे की माझी अमरावती राष्ट्राच्या हिताकरिता जे आपण काम करत आहे, युक्रेन वॉर मध्ये जेव्हा आमचे मुलं तिथे फसले होते, त्या आमच्या झेंड्यानी त्या मुलांना सुरक्षित आपल्या देशामध्ये पाठवला. त्याकरिता सगळे युवक मंडळ हे आमच्या अमरावतीचे तुमच्या पाठीशी राहील. आणि मी त्यांना शब्द दिला आहे की माझी अमरावती यावेळी 400 पार मध्ये पहिल्या क्रमांकावर माझी अमरावती राहील. हा शब्द देऊन त्यांना मी आलेली आहे आणि हे शब्द पाळण्याची जबाबदारी आता तुमची आहे. मी आपल्याला
संजय राऊतलाही सांगितलं मी 3 टप्पर. एवढी लायकी नाही की बाहेरचा माणूस येऊन गावाची सूनला काही बोलून गेला आणि या मतदारसंघाचे या गावाचे लोक त्याला बर्दाश्त करणार नाहीये. येणाऱ्या भविष्यामध्ये मुद्रा लोनचाही जे बाळासाहेब राहिले असते तर उद्धव ठाकरे काँग्रेससोबत बसलाच नसता. बाळासाहेब जर राहिले असते ते मातोश्रीचे नावाला दाग लावू दिला नसता आणि बाळासाहेब जर जिवंत असते तर असे संजय राऊत 3 टपरासारखे त्यांचे घरातही आले नसते. बाळासाहेब जर असते तर भगवाचा बाळासाहेब जर जिवंत असते भगवा रक्त हिरवा झाला नसता उद्धव ठाकरेचा. ज्या पद्धतीने आज झालं, मी एकच आपल्याला शब्द देऊ शकते, येणाऱ्या भविष्यामध्ये माझी आई बहिणींना जे पंतप्रधान आवास योजनाची गरज आहे, माझे आज देशाचे प्रधानमंत्रींनी शब्द दिला की एकही महिला बिना घर राहता कामा नाही. येणाऱ्या भविष्यामध्ये प्रत्येक महिलाचे डोक्यात त्यांचा स्वतःचं घर राहील. त्याकरिता मोदीजींनी आजच अनाऊन्स केला, येणाऱ्या भविष्यामध्ये देशाची महिलांना घरकुल देण्यासाठी त्यांनी शब्द दिला. आणि मी तुम्हाला शब्द देते, जे ही स्कीम केंद्रामध्ये येईल त्याला खेचून सगळ्यात जास्त लाभ माझ्या क्षेत्राला भेटला पाहिजे. त्याकरिता मी तुम्हाला आज शब्द देते. तो नवनीत राणा आगे बढ़ो ना पीछे रहो का विषय नहीं. अभी हम सब साथ चलेंगे, ना कोई आगे होगा ना कोई पीछे होगा, हाथ में हाथ होगा और जिले का विकास होगा. अंजनगाव मध्ये गेल्या कितीक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं राजकारण होत आहे. किती वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावर राजकारण या अंजनगाव मध्ये होत आहे, पण आजपर्यंत कोणी करू शकले नाही. अरे आम्ही शब्द देऊ, रवीजी आणि आम्ही ज्या विचारावर चालतो, मग 14 दिवस जेलमध्ये जाण्यासाठी आम्ही घाबरत नाही. मी शब्द देते की येणाऱ्या भविष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा माझ्या अंजनगावचे मेन चौकात आपण बसू. एवढा शब्द मी आपल्याला देते. अरे पगार वगार काहीच मानत नाही. ज्या देवाच्या रक्ताने मी लहान ती मोठी झाली आहे या पूर्ण महाराष्ट्रामध्ये, मी एवढंच तुम्हाला सांगू शकते. आणि एक 3 टप्पर आमच्या अमरावतीमध्ये आला. एक संभाजीनगर मध्ये बोंबलत होता, माझा बाप काढत होता इम्तियाज अली. ते म्हणे की अमरावतीमध्ये जाऊन पाडणार नवनीत राणाला. अरे त्याला माहितच नाही अमरावतीची सून आहे. सासरवाडी अमरावतीची नवनीत राणाला पाडू देणार आहे का तुला? तुझ्यामध्ये दम होता, उमेदवार तू उभा करू शकला नाही आणि तू कायची गोष्ट करते की तू माझा बाप आणि मला पाडण्याची विषय मांडत आहे. मी सगळ्यांना नम्रपणे विनंती करीन, माझे सगळे कार्यकर्ता 5 दिवसात, अरे भगवा तो हर कतरे में खून के है मेरे, उसे कोई भी हाथ नहीं लगा सकता. मैं आपले जेवढेही पदाधिकारी आहे, आमचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे, शिवसेनाचे, ओरिजिनल सेनाचे, हिरवावाल्यांनी बरं थोडेसे लाईट कमी. पहिले किती लोकांकडे मोबाईल आहे? किती लोकांकडे आहे? तुमच्या मतदारसंघाचे आमचे भाऊ ज्यांना
या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण उभा केलं होतं. स्वप्नही पाहू तर दिवसात किती स्वप्न मोठे पाहू आपण. मी आपल्या सगळ्यांना विनंती करीन, जेवढे लोकांकडनं मोबाईल आहे सगळ्यांनी आपले टॉर्च करून जे अंधार पूर्ण दर्यापूर मतदारसंघात अंजनगाव मध्ये आहे आणि पूर्ण अमरावतीमध्ये आहे त्याला उजाळा करण्यासाठी पंतप्रधान पर्यंत हा उजाड गेला पाहिजे. त्यांनी सगळ्यांनी मोबाईल वरती करून टॉर्च आपले चालू करून हा उजाड करण्याचा प्रयत्न करा. सगळ्यांनी मागेपर्यंत, तोपर्यंत मी बंद करायला लावणार नाही. सगळ्यांनी एकदम. रवि जी, ये उजाला है मेरे गांव का, ये उजाला है मेरे परिवार का, ये उजाला है मेरे देश के नरेंद्र मोदी जी के लिए, ये उजाला है मेरे आने वाले शेतकरियों के, किसानों के बच्चों के लिए, ये उजाला है उन बच्चों के लिए जिनको बेरोजगारी हाथ में है. ये उजाला उसका है कि अंधेरे को मेरे अमरावती से दूर होना है. और इसी के लिए सगळ्यांच्या मनापासून मी खूप खूप धन्यवाद. अरे अमरावती में क्या खिलेगा, अमरावती में क्या खिलेगा. मेरे देश के प्राइम मिनिस्टर 1 नंबर, मेरे देश के प्राइम मिनिस्टर, मेरी अमरावती तुमची सून, बहिणी, देवरानी आणि वहिनी, कमळ का फूल, अमरावतीचा विकास, आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांचं भविष्य बनवण्यासाठी, आमचे महिलांचे डोक्यावर परमनंट छत येण्यासाठी, शकुंतलाला पुन्हा सुरू करण्यासाठी, प्रत्येक पांढण रस्ते शेतकऱ्यांचे झाले पाहिजे त्याच्याकरिता, आमच्या मतदारसंघाला लागलेला कीड हटवण्यासाठी. आणि सगळे महिलांना, युवकांना मी एवढाच विश्वास देते. अरे एक तो बोलना पड़ेगा ना, 500 साल के बाद रामनवमी मनाई हमने. 500 वर्ष लागले काँग्रेसची सत्ता, 75 वर्ष काँग्रेसकांनी भोगली. काँग्रेसानी 5 वर्ष सत्ता भोगल्यानंतर 27 ऍडव्होकेट त्यांनी कोर्टात लावले की राम मंदिर बनलं नाही पाहिजे. किती कशा करिता की राम मंदिर नाही झालं पाहिजे, राम भगवंता त्या मंदिरात विराजमान नाही झाले पाहिजे, त्याकरिता 27 वकील काँग्रेसनी लावले. आणि एक माणूस देवाचा येते या देशामध्ये असे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी 10 वर्षामध्ये त्यांनी तारीखी सांगितली, मंदिरी बनवला आणि महाराज आमचे राम भगवंतांना तिथे विराजमानी केला. तर एक गाणं तर जरूर बनताय, शहनाज अख्तर जी, शहनाज अख्तर जी. जो राम को लाए हैं, जो राम को लाए हैं, इस देश में फिर एक बार, सगळ्यांचे हाथ, इस देश में फिर एक बार. तुम्हारी जितनी आवाज अच्छी नहीं है पर मेरे कामों में बहुत ज्यादा दम है. पार्लियामेंट मध्ये जेव्हा बोलते हैं ते चांगले चांगले विचार करते. या बाईचा पहिला टर्म आहे की 4था 5वा टर्म आहे. ज्या पद्धतीने अभ्यास करते, ज्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करते. आणि जेव्हा ओबीसीला दम देण्याची बारी यायला आली, अरे इस देश में रहना है. जेव्हा इथे शंकराच्या तिसरी डोळा खुलते ना, कशा इस देश में रहना है तो, और कहना ही पड़ेगा, इस देश का बच्चा बच्चा जागरूक हो गया है. अब नहीं चलेगा पाकिस्तान का झंडा मेरे देश में या मेरी अमरावती में. जिसको पाकिस्तान से
तो वो पाकिस्तान को प्यारा हो जाए। मेरे देश में तो सिर्फ हमारा ही झंडा चलेगा, किसी देश का झंडा मेरे देश में आज के युवक बर्दाश्त नहीं करेंगे। मी फक्त आपल्याला एवढीच विनंती करेन, शेवटचे 5 दिवस या विकासाकरिता आपण सगळ्यांनी द्यावं। ते येणाऱ्या 5 वर्ष मी आपल्या विकासासाठी देईन, एवढीच विनंती मी आपल्याला करते। मतदान 12 वाजताचे पहिले आपले सगळे मतदान बूथ पर्यंत पोहोचले पाहिजे, तिची सगळी जबाबदारी तुम्ही युवकांनी, महिलांनी, बुजुर्गांनी घेतली पाहिजे। केंद्र में तो नरेंद्र मोदी जी आएंगे ना, कि कोई 52 साल का अभी जाके जो समझदार हुआ है यहाँ से मशीन में आलू डाल रहा और सोना निकाल रहा है। असं होणार आहे काय? तर मग ज्या देशामध्ये प्राईम मिनिस्टर बसणार आहे त्यांच्याच परिवारातला उमेदवार इथे हवा आहे ना, त्याच चिन्हावर निवडून आलेला व्यक्ती इथे हवा आहे ना। जर जिल्ह्याचा विकास करायचा आहे तर देशावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि त्यांचीच उमेदवार इथे निवडून आली तर शकुंतला होईल। बेरोजगारी काही प्रमाणात आपण दूर करू, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचं काम केंद्र सरकारच्या माध्यमातून, योजनाच्या माध्यमातून आपण करून आणू, एवढा शब्द मी आपल्याला देते। आणि सगळे युवक मंडळीला मी शब्द देते की येणाऱ्या भविष्यामध्ये अमरावतीमध्ये आयटी पार्क कसा आणायचा आहे त्याकरिता मी तर दमदार आहे, पण माझे मागे मग काही पाणी लागत, एक एक रपटा बसला ना तर रोडावर माहिती नाही पडत कुठे घुमून फिरतो म्हणून। फक्त आपल्याला विनंती करते और आणि आमचे पानपिंपरीचं जे सगळ्यात मोठं उत्पादन अंजनगाव मध्ये आहे त्याकरिता सुद्धा जेवढा आमच्याकडे जेवढेही माझे इथे पदाधिकारी आहे, माझ्यापेक्षा सिनियर आहे, सगळ्यांचे नावानी ओळखते, पण एवढी वेळ नाही आहे। पण मी आपण सगळे मिळून येणाऱ्या भविष्यामध्ये अंजनगावचं उत्पादन पानपिंपरी या प्रोडक्टतून काय आपण करू शकतो, त्याचे फॅक्टरी MIDC मध्ये आणू शकतो, त्याकरिता आपण कसे मदत करू शकतो, त्या अंजनगावसाठी येणाऱ्या भविष्यामध्ये मी नक्की प्रयत्न करेन। शहनाज जी, अभी तो आप अपने रंग में, भगवे में, अभी टाइम हुआ नहीं है, अभी 9:09 हुए हैं, तो आप अपना कार्यक्रम कंटिन्यू कर सकते हैं। और हर युवक के आंग में अंजनगांव, दरियापुर, मेरे अमरावती, हर युवक के खून में आपको सिर्फ भगवा ही दिखेगा, दूसरे रंग से रंगने वाली ये लोग नहीं। इसके लिए अब माइक भगवे के हाथ में जाएगा और भगवा में मेरे क्षेत्र को कर दीजिए। धन्यवाद। बहुत बहुत साधुवाद, बहुत बहुत साधुवाद। एक बार हमारी आदरणीय बड़ी दीदी और हमारी लोकप्रिय सांसद महोदया श्री नवनीत राणा जी के लिए, और एक बार हमारे बड़े भैया श्री रवि राणा जी के लिए जोरदार तालियां बजाएंगे सभी। और मेरा एक बार फिर से आपसे आग्रह है कि इन्हें भारी से भारी मतों से विजयी बनाएं, क्योंकि मुझे लगता नहीं है ये सही में है कि पार्लियामेंट में एक ही शेरनी दहाड़ती है, एक ही शेरनी दहाड़ती है। मैंने है, क्या बात है, क्या बात है, सही। एक बार जोरदार तालियां होनी चाहिए हमारी दीदी के लिए। और मैंने इसलिए बोला कि अभी तक सुना नहीं था कि नारियों के अधिकार के लिए कोई भी है जो बोलेगा। 27 सालों में किसी ने नहीं बोला, 27 साल की सरकार गई, लेकिन एक ही शेर ने दहाड़ी थी पार्लियामेंट में, हमारी दीदी दहाड़ी थी कि नहीं, सिर्फ नारियों को अधिकार दिलाने के लिए। और जिनको भुगतना पड़ा 14 दिन का कारावास, भुगतना पड़ा कि नहीं, और क्यों भुगतना पड़ा? श्री हनुमान चालीसा पढ़ने के लिए। हमारे श्री राम भी 14 वर्ष वनवास काटे, हमारी देव की माता ने भी
श्री कृष्ण की राह में 14 बरस कारावास में बिताया मथुरा में, कौन कौन जानता है? ये वही 14 बरस वाली श्री हरि विष्णु की नारायणी है। इसलिए एक बार इनका सहयोग जरूर दें और एक बार जोरदार तालियां बजाइए हमारी आदरणीय दीदी के लिए और इन्हें भारू मतों से विजयी बनाइए, क्योंकि मुझे नहीं लगता कि पार्लियामेंट में और कोई शेर नहीं दहाड़ती है। अभी तक तो मुझे ऐसा समझ में आया ही नहीं। सही में नारियों के अधिकार के लिए, विकास के लिए हमारी दीदी तत्पर तैयार खड़ी रहती हैं। अरे जिताओगे कि नहीं? जिताना है, जिताना है कि नहीं? बिल्कुल। और अभी चलेंगे हम फिर से भजनों की ओर। और एक बार जोरदार दोनों हाथों को ऊपर उठाकर, एक बार हम सभी दोनों हाथों को ऊपर उठाकर एक बार जोरदार जयकारा लगाएंगे। उठाइए उठाइए दोनों हाथों को ऊपर, बोलिए जय श्री राम। जय श्री राम। और अभी जो भजन मैं गा रही हूँ सभी भगवाधारियों के लिए, क्योंकि हमको भगवाधारी को ही लेकर आना है। हमें कट्टर भगवाधारी को ही लेकर आना है, क्योंकि भगवान बार बार जन्म नहीं लेते। लेते हैं क्या? नहीं लेते। तो ये सारा भजन भगवाधारियों के लिए। तो एक बार उठाएंगे सभी दोनों हाथों को, एक बार जोरदार जयकारा लगाएंगे। बोलिए जय श्री राम, जय श्री राम। जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे, हम उनको लाएंगे। अजी जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे। जो राम को लाए हैं, हम उनको लाएंगे। जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे, जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे। दुनिया में फिर से हम, दुनिया में फिर से हम भगवा लहराएंगे। दुनिया में फिर से हम भगवा लहराएंगे। आज जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे। की बोलो उनको लाएंगे। आज जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे। दुनिया में फिर से हम, दुनिया में फिर से हम भगवा लहराएंगे। योद्धा भी सजाती है, काशी भी सजाती है, अयोध्या भी सजाती है, काशी भी सजाती है, काशी भी सजाती है। और कौन कौन चाहता है कि मथुरा मंदिर भी सज जाए? जो चाहता है कि मथुरा मंदिर भी सज जाए तो कृष्ण कन्हैया लाल का एक बार जोरदार जयकारा लगा के बताएंगे सभी। बोले कृष्ण कन्हैया लाल की, बोले ठाकुर जी महाराज की, बोले राधे रानी सरकार की, राधे राधे। योद्धा भी सजाती है, काशी भी सजाती है, काशी भी सजाती है। अयोध्या भी सजाती है, काशी भी सजाती है। मेरी श्याम कृपा कर दो, मेरी श्याम कृपा कर दो। मथुरा भी सजाएंगे, श्याम कृपा कर दो, मथुरा भी सजाएंगे। श्याम कृपा कर दो, मथुरा भी सजाएंगे। जो राम को लाए हैं हम उनको लाएंगे। आज जो राम को लाए
दुनिया में फिर से हम भगवा लहराएंगे। दोनों हाथों को बढ़ाइए तालियों के साथ, पीछे वाले भी। अरे भगवा लहरा रहे क्या नहीं, तो दिखा दो दुनिया को। जय हो। वैसे भी तालियां होनी चाहिए बैठी बैठी, ये बात। और ये बात सिर्फ भगवाधारियों के लिए, जिन जिन भक्तों ने आज भगवा धारण करके आए हैं, सभी भगवाधारियों के लिए ये लाइन, बाकियों के लिए नहीं, सिर्फ भगवाधारियों के लिए। भगवा चोला जिनका बस राम की बात करे, भगवा चोला जिनका बस राम की बात करे, भगवा चोला जिनका बस राम की बात करे। सिर्फ भगवाधारी ही श्री राम का नाम ले सकता है, बाकी श्री राम का नाम लेना सबके बस की बात। लेकिन किंतु परंतु श्री राम का नाम जाप करने के लिए शहनाज अख्तर जैसे जिगरे की जरूरत है चाचा, क्या समझे। भगवा चोला जिनका बस राम की बात करे, भगवा चोला जिनका बस राम की बात करे। सुनो, अब ये लाइन जो बोलने जा रही हूँ, ये उन लोगों के लिए जिनको शहनाज अख्तर को लेके मन में शंका होती है, जिनको मन में शहनाज अख्तर को लेके शंका होती है, जो लोग सोचते हैं कि सिर्फ पैसे कमाने के लिए भजन गा रही है, तो ऐसा नहीं है। मेरे 20-25 साल गुजर गए, मेरा बचपना गुजर गया। फेमस होने से 10 साल पहले से शहनाज अख्तर भक्ति कर रही है, पहले से पूजा पाठ कर रही है, नाम से कोई फर्क नहीं पड़ता। जिस प्रकार लंकापति रावण के घर में श्री राम भक्त विभीषण पैदा हुए, जिस प्रकार हिरण्यकशिपु के घर में भक्त प्रहलाद पैदा हुए, उसी प्रकार समझ जाओ कि शहनाज अख्तर कहां पैदा हुई। भक्ति करने के लिए जात पात धर्म की आवश्यकता नहीं है, और भक्ति भी केवल वही कर सकता है जो चाहता है भगवान, जिससे भगवान चाहता है उसी से भक्ति करा लेता है। विरोध जरूर होता है मेरा, लेकिन फिर भी देखिए बेशर्मी कि शहनाज अख्तर के भजन जरूर सुनेंगे कि भगवा चोला जिनका बस राम की बात करे। और ये लाइन उनके लिए जिनको शहनाज अख्तर नाम नहीं पचेगा। हिंदू है हिंदू हम, हिंदू है हिंदू हम। राणा साहब दोनों को साफ बन सकते। मेरे भैया भाभी, मैं बहुत सौभाग्यशाली हूँ, बहुत साधुवाद। मैं बहुत सौभाग्यशाली हूँ कि आप दोनों की वजह से मुझे इतने सारे भक्तों का प्यार मिल रहा है, सच्ची में। और मेरे साथ साथ सभी श्री राम नाम गुणगान वंदन कर रहे हैं। इससे बड़ी बात नहीं हो सकती, क्योंकि भक्ति की शक्ति को कोई आजमा नहीं सकता, भक्ति की शक्ति को कोई रोक भी नहीं सकता। कि भगवा चोला जिनका बस राम की बात करें। हिंदू है हिंदू हम, हिंदू है हिंदू हम, हिंदू है हिंदू हम, हिंदू है हिंदू हम। बस राम की बात करें, बस राम की बात करें। हिंदू है हिंदू हम, बस राम की बात करें। भगवा चोला जिनका बस राम की बात करें, बस राम की बात करें। हिंदू है हिंदू हम, हिंदू है हिंदू हम, बस राम की बात करें। हिंदू है हिंदू हम, बस राम की बात करें। हिंदू है हिंदू हम,
और सुनो, 2 लाइनें और कहना चाहूंगी। अब ये मैंने भी, मुझे ऐसा लगा कि भजन में थोड़ी सी कमी है तो मैं भी अपनी तरफ से लिख दूं। शहनाज जी, आपने बोला हिंदू हैं और हिंदू की बात करें, हम भी बहुत खुश नसीब है कि शहनाज राम की बात कर रही है। सत्य है, सत्य है। बहुत बहुत साधुवाद। अब जो मैंने लिखा है उसको सुनो, मेरा भजन भी। इसे शहनाज अख्तर चैनल पे जरूर सर्च करना। इसका टाइटल है भगवा लहराएंगे। जो राम के बेटे हैं जयकार लगाएंगे, जो राम के बेटे हैं जयकार लगाएंगे, जो राम के बेटे हैं जयकार लगाएंगे। श्री राम की जयकार लगाना सबके बस की बात नहीं है। अब ये मेरी लिखी लाइनें हैं, इसको जरूर सुनना, मेरे नाम से सर्च करना। बहुत प्यारा भजन है कि जो राम के बेटे हैं जयकार लगाएंगे, बाकी जो फर्जी हैं, बाकी जो फर्जी है, जो राम के बेटे हैं जयकार लगाएंगे, बाकी जो फर्जी हैं, बाकी जो फर्जी है, बाकी जो फर्जी हैं, बाकी जो फर्जी है, वो मुंह की खाएंगे। जो राम के बेटे हैं जयकार लगाएंगे, बाकी जो फर्जी हैं, बाकी जो फर्जी हैं, वो मुंह की खाएंगे। बाकी जो फर्जी है, वो उनकी खाएंगे। और सुनो, ये भी मेरी लिखी लाइन है। मुझे ऐसा लगता है कि समाज में कुरीतियां हैं, उनको भी उधेड़ देना चाहिए। मैंने फिर लिखा, जो राम के बेटे हैं वो धर्म निभाएंगे। मैं किस धर्म की बात कर रही हूँ? मैं किस धर्म की बात कर रही हूँ? हिंदू सनातन धर्म की, कि जो राम के बेटे हैं वो धर्म निभाएंगे। और कौन सा धर्म? धर्म कैसे निभाते हैं? हम हमेशा बचपन से पढ़ते आते हैं श्रीमद् भागवत कथा, श्रीमद् भागवत पुराण, श्रीमद् दुर्गा सप्तशती, शिव पुराण और ऐसी अन्य बहुत सारी कथाएं सुनते हैं। हम बचपन से पूजा पाठ सब कुछ करते हैं, सारे क्रियाकलाप करते हैं, लेकिन एक चीज तब भी भूल जाते हैं, तब भी हम पीछे हो जाते हैं। पूछे क्या? अपनी मां बहनों की रक्षा करने के लिए। अगर हम उनको बिठाल के अपने पास थोड़ा सा भी धर्म सिखाएंगे, हिंदू धर्म सिखाएंगे, उसके नियम सिखाएंगे, तो मजाल है किसी की कि कोई हमारी बहू बेटियों को साक्षी और श्रद्धा की तरह 70 और 35 टुकड़े में करके दिखाए। करके दिखाएगा क्या? नहीं दिखाएगा। इसलिए हमारी बहनों को हमको शिक्षा देना बहुत जरूरी है। कोई माता पिता नहीं चाहते कि उनकी औलाद 35 और 70 टुकड़ों में बांटी जाए। चाहते हो क्या? नहीं चाहते ना, मैं भी नहीं चाहती, मेरा भी बहुत दिल दुखता है। श्रद्धा और साक्षी को हम बचा नहीं पाए, लेकिन हमारे पास जो माताएं बहनें हैं हम उनको बचा सकते हैं। बचा सकते हैं कि नहीं? इसलिए धर्म की बात कर रही हूँ। किस धर्म की? हिंदू सनातन धर्म की। रील बनाना है तो भगवा धारण करके रील बनाओ, ऐसी बनाओ कि चारों तरफ बस राम राम ही दिखे और कोई काम ना दिखे। चारों तरफ राम राम ही दिखे और कोई काम ना दिखे। इसलिए सुन लो, जो राम के बेटे हैं वो धर्म निभाएंगे। प्रतीक जी, जो राम के बेटे हैं वो धर्म निभाएंगे। गौ हत्या रे पापी, गौ हत्या रे पापी, गौ हत्या रे पापी, गौ हत्या रे पापी, नरक में जाएंगे। गौ हत्या रे पापी, जो राम के बेटे हैं वो धर्म निभाएंगे। अब जो राम के बेटे हैं वो धर्म निभाएंगे।
अंजन गांव में फिर से हम, अंजन गांव में फिर से हम, भगवा लहराएंगे, अंजन गांव में फिर से हम भगवा लहराएंगे, अंजन गांव में फिर से हम भगवा लहराएंगे, दुनिया 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 में फिर से हम भगवा लहराएंगे। जय श्री राम। मजाक आहे की नाही? चला मोदी 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 मोदी. बांधवांनो भगिनींनो, उद्या दर्यापूर येथे आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांच्यासोबत आपल्या लाडक्या खासदार आजच्या आणि उद्याच्या सौ नवनीतजी राणाताई आणि मगाशीच सांगितलं की पाठीमागे जी ताकद आहे पहाडासारखी उभी, एक चट्टान आमदार श्री रवी राणा साहेब, या सगळ्यांची उद्या 1 वाजता दर्यापूरला जाहीर सभा आहे. आपल्याला सगळ्यांना उद्या तिथे यायचं आहे. आपण सगळा पाठवताय. 3 वाजता जाहीर सभा आणि आपल्याला सगळ्यांना मी सादर आमंत्रित करतो आहे. 1 वाजताच आहे ना? 1 वाजता 1 वाजता लक्षात ठेवा वेळ 1 वाजता. आणि जसा जसा नवनीत ताईंना पाठिंबा मिळतो आहे तसा आज सुद्धा माझ्यासोबत एक पाठिंबा आलेला आहे. ताई, आपल्याला दररोज जे पाठिंबे मिळत आहे, महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेचा पाठिंबा ताईला या ठिकाणी आलेला आहे. मी हबप उगले महाराजांना विनंती करतो की त्यांनी कृपया समोर यावे आणि रवी भाऊ, आपण महाराजांचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं. पुष्पगुच्छ घ्या. अजू पुष्पगुच्छ घ्या. अजय बोला जय श्रीराम, जय जय श्रीराम. माननीय रविभाऊ राणा गुरुजींचं या ठिकाणी स्वागत करत आहेत. आणि म्हणून आपलं चिन्ह कोणतं? कमळ. नंबर 1 नवनीतताई राणा, नंबर 1. आजचा हा कार्यक्रम आयोजकाच्या वतीने या ठिकाणी संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. आणि 6 मे तारखेला माननीय नवनीत राणा ताईंनी परतवाडाला शिव महापुराणाचा कार्यक्रम घेतलेला आहे. आपल्याला त्याचा सुद्धा सगळ्यांना लाभ घ्यायचा आहे. ठीक आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.